नाही कधीच बंद का होत आहे? ज्यांची लहानपणी आई गेली त्यांना चार्जिंग कमी का? काही दिवस कालखंड निघून गेला आणि त्याच्या बाबांनी घरात सांगितलं की बेटा तुझी जन्म देणारी सख्खी आई तुझी नंतर आलेली सावत्र आई यांच्यामध्ये काय फरक आहे? त्याने सांगितलं बाबा माझी जी जन्म देणारी सख्खी आई होती ना ती खोटं बोलायची आणि ही जी आहे ना सावत्र आई ही खरं बोलते. जन्म देणारी माय खोटं बोलायची आणि ही सावत्र आई खरं बोलते. कसं रे बाबू? त्याने सांगितलं हो ना बाबा मी जेव्हा माझ्या आईला त्रास द्यायचो ना तिला छळायचो ना तिला त्रस्त करून सोडायचो तेव्हा माझी आई मला म्हणायची की बघ आज तू खूप त्रास दिला मला आज मी तुला जेवायलाच देणार नाही आज मी तुला उपवास ठेवेन. बाबा माझी आई म्हणायची तुला आज जेवायलाच देणार नाही आणि जेव्हा स्वयंपाक व्हायचा ना बाबा ती खोटं बोलायची हो पहिल्यांदा मला खाऊ घालायची नंतर तुम्हाला वाटायची. पण बाबा ही सावत्र नंतर आलेली आई खरं बोलतो. तिने कधी म्हटलं की तुला जेवायलाच देणार नाही तर बाबा 2-2 दिवस शाळेमध्ये मी बिना डब्याचा जातो तुम्हाला बोलतो नाही. तिने जर म्हटलं तुला खायलाच देणार नाही तर ती मला खरंच खायला देत नाही. माझ्या जन्ममध्ये नाही मायामध्ये माझ्या सख्यामध्ये हा फरक आहे बाबा. ज्याला आई नाही ना त्याला विचार आईची किंमत. आई तुझ्या वरती वाणी आई तुझ्या वरती वाणी माझ्या बात मूर्ती नाही अनमोल जन्मा दिला आई तुझ्या उपकार केले नाही अनमोल जन्मा दिला आई तुझ्या उपकार केले नाही अनमोल जन्मा दिला आई तुझे उपकार भेटणार नाही अनमोल जन्मा दिला आई तुझे उपकार भेटणार नाही. अरे तुझे सांग जाताना उशीर मला होई अरे तुझे सांग जाताना उशीर मला होई गल्लो गल्ली मला भेटू आई तुझ्या उपकाराची कधी झाली झाली नाही अनमोल जन्मा दिला तुझे उपकार भेटणार नाही अनमोल जन्मा दिला तुझे उपकार भेटणार नाही. आई तुझ्या वरती वाणी या जगात मूर्ती नाही आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही अनमोल जन्मा दिला तुझे उपकार भेटणार नाही अनमोल जन्मा दिला तुझे उपकार भेटणार नाही. तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही अनमोल जन्म दिला आई तुझे उपकार भेटणार. एके दिवशी आईने सांगितलं या पोराला की बघ आज सकाळचं संध्याकाळी द्यायची संध्याकाळचं सकाळी द्यायची कधी कधी 2 दिवस उपवास ठेवायची फरशी पुसायला लावायची कापड धुवायला लावायची. एक दिवशी सांगितलं माझ्या साडीला प्रेस करायला सांगितलं अगं मला नाही जमत ना एवढ्या मोठ्या कपड्याला इस्त्री करणं. ती म्हणजे मेल्या खायला येते का तुला? ती तर गेली जीवाला घोर लावून गेली तू कसा मेला नाही रे. याला प्रेस कर साडी अंगावरती फेकली त्या पोरानं इस्त्री पेटली साडीला प्रेस करतो त्याचा वर्ग मित्र आला त्याने हात मारली बाबू अरे शाळेला जायला उशीर होतोय. पोरग धावत गेलं पायात वायर अटकली ती तापलेली इस्त्री साडीवरती पडली आणि साडी चिटकली. नागिनीसारखी फटकारत ती बाई बाहेर आली तिने साडी पेटलेली पाहिजे पोरानं घाबरलं अंगाला फरकाप सुटला थरथर कापत आईच्या जवळाला विनंती केला हात जोडल्या सांगितलं आई जाणून बुजून नाही का केलं. तिने थोबाड्यात एक वाजवली तोंडातून रक्ताची गोळणी बाहेर आली. म्हटले आगाई खरंच नाही ना. दुसऱ्या गालात मारली तोंड रक्त बंबाळ झालं. म्हटले अगं किती वर्ष शाळेला जायचं तडा 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 गालामध्ये ताडून केलं तोंड सुरलं. म्हणले इकडे आज तुला अशी शिक्षा करते ना बाबू त्या आयुष्यात कधी चूक करणार नाही. म्हणले इकडे पोरग भीत जवळ आलं. म्हणले कमरेत वा पोराला वाटलं पायावरती नमस्कार करायला लावत असेल. पोरग भीत माईच्या पायावरती झुकलं मान झुकवली कमरेत वाकलं. त्या बाईनं तापलेली इस्त्री हातात उचलली कमरेत वाकलेल्या पोराच्या पाठीवरती जोरात दाबली. आई ग म्हणून त्याने टाव फोडला. मला मोठा फोड आला जीवाची लाई झाली. वेदनाचा मुंग्या मेंदू पर्यंत वाहत गेला. देव्हाऱ्यामध्ये गेला गुडघे टेकवून माईच्या फोटोकडे पाहून देवाला विनंती करू लागला की देवा मला काय नको मला उपमन्यू सारखा क्षीरसागर नको प्रल्हादासारखा खांबातून नको मला ध्रुवासारखा डळकत नको. मला माहिती तू सर्वेश्वर सर्वंत सर्वसाक्षी निर्लेप त्रिगुण अखंड नामाची कृपा निर्वाळच्या शब्दाच्या पलीकडचा आहे. तू देणारा तू दाता आहे
देवा मला काही द्यावा असं वाटत असेल तर मला काही नको, मला क्षीरसागर नको, मला आढळपत ध्रुवासारखं नको, मला काही द्यावं असं वाटत असेल तर फक्त एकच दे, माझी माय मला पुन्हा एकदा भेटू. कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती, सब कुछ मिलता है यहाँ लेकिन माँ नहीं मिलती. एकदा माय गेली पुन्हा तिचं दर्शन कधीच होत नाही. म्हणून तुका म्हणे मायबाप अवघी देवाची स्वरूप. मायबापांची सेवा करा, राष्ट्रप्रेम बाळगा, धर्मप्रेम बाळगा, भगवंतावरती नितांत श्रद्धा ठेवा, सत्कर्मामध्ये खर्च करा. मग एकच म्हणा तुका म्हणे घालू तयामध्ये भार, वाहू हा संसार देवापायी, ठेवी द्यानंतर पैसेची राहावे, चित्त असू द्यावे समाधान. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. जय रे मंडळी, जय रे म्हणा. जय. चालत असलेला अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह, सप्ताहाचा आजचा तिसरा दिवस, तिसऱ्या दिवसाची सेवा हरिभक्तपरा